मग नंतर एका दिवशी मी असा झोपेतनं उठलेलो आणि मला अजिबात आवरायचं नव्हतं. तर मग आई बाबांनी मला हे करा, मग तुला एक सिक्रेट सांगतो, हे करा, तुला सरप्राईज सांगतो. पण आवरून झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुझं श्यामसाठी सिलेक्शन झालं. आणि तेव्हा मी उडालोच म्हणजे जागेवर. श्याम हा त्याच्या वयाच्या सगळ्याच मुलांसारखा खोडकर असेल, जरा चेष्टा करणारा असेल, बंडखोर असेल, पण तो खूप शार्प होता. तो ऑब्झर्वंट होता. तो परिस्थिती जाणून पॉझिटिव्ह राहून त्याच्यातनं नेहमी मार्ग काढायचा. मुख्य म्हणजे मला इतकं भारी वाटतंय की साधना ही साने गुरुजींनी स्थापन केलेली संस्था आहे आणि त्याच्यात मी श्यामचीच भूमिका साकारतोय आणि त्याच्याच बद्दल बोलायला आलोय. ही एकतर खूप भारी गोष्ट आहे. हा सिनेमा सगळ्यांनीच पाहायला पाहिजे, कारण हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय, मॉडर्न ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय. तर त्याच्यातनं इमोशन्स ज्या प्रकारे एक्सप्रेस झालेल्या आहेत त्या खूपच भारी दिसतंय सगळं. मुळात हा आईवरचा सिनेमा आहे आणि साने गुरुजी हे नॅशनल हिरो आहेत, तर त्यांना ट्रिब्यूट म्हणून तरी आपण हा सिनेमा पाहायलाच पाहिजे. सर्वांना नमस्कार. साधनाच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. आज मला खूप आनंद होतोय कारण माझ्या सोबत आहे माझा मित्र शर्व सोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि या गप्पा मारण्याच्या मागे एक खास कारण आहे, ते म्हणजे 10 नोव्हेंबरला आत्ता श्यामची आई नावाचा एक नवीन सिनेमा. श्यामची आई सगळ्यांना माहिती आहे, साने गुरुजींचं पुस्तक आपण पाहिलेलं आहे, प्रके यात्रींचा सिनेमा सुद्धा आपण श्यामची आई हा पाहिलेला आहे. तर हा सिनेमा नव्यानं सुनील सुक्तनकरांनी या कादंबरीवरनं लिहिलाय आणि त्याच्यामध्ये शर्वने श्यामची भूमिका केली आहे. तर सिनेमाविषयी आपण बोलणार आहोत, त्याच्या अनुभवाविषयी आपण बोलणार आहोत. तर असं आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी शर्व गाडगीळ आलेला आहे. तर शर्व, तुझं मनापासून स्वागत आहे साधनेच्या या मुलाखतीसाठी. सिनेमाविषयी आपण बोलूयातच, पण त्याच्या आधी मला सांग की लहानपणापासूनच तुला काही आठवतंय का? म्हणजे तू जेव्हा पहिलीत होतास, शाळेत होतास, तर तेव्हा शाळेमध्ये काही ऍक्टिव्हिटीज होत असतात किंवा घरचं वातावरण कसं होतं? तर असं थोडंसं म्हणजे तू अजून लहानच आहेस, त्याच्यामुळे तुला मी लहानपणाविषयी सांगायचं म्हणणार नाही, परंतु तू छोटा असतानाच तुला काही आठवतंय का घरचं वातावरण? माझं घरचं वातावरण मुळात कलामयच आहे. माझ्या घरी सगळ्यांनाच कलेची आवड आहे. माझा बाबा नाट्य क्षेत्रात आहे, तो मुलांसाठी काम करतो. त्याच्यानंतर माझ्या आईला तिच्या माहेरून कलेची बॅकग्राऊंड आहे. माझी आजी उत्तम रसिक आहे नाटकांची, गाण्यांची, वेगवेगळ्या कार्यक्रमांची. फक्त माझ्याच घरी नाही तर बाबाचेही अनेक नातेवाईक, आईच्या साईडचेही अनेक नातेवाईक, असे घरातलं एकूण वातावरण कलामय आहे. माझी शाळा अक्षरनंदन ती बालवाडीपासून सुरू होते आणि तेव्हापासूनच मी वेगवेगळ्या नाटुकल्या असतील किंवा नाटकं असतील, गाणी असतील, नाच असतील, याच्यात भाग घ्यायचो. पहिलीपासूनच मी त्याच्यात भाग घेतो आणि बरेच वेळा मी कधी डान्समध्ये भाग घेतला 1-2-3 वर्ष. आता 9वीत मी बरीच नाटकांमध्ये काम केलंय. 5वी, 6वी, 7वीत जरा हॉल्ट पडला लॉकडाऊनमुळे. ही माझी शाळेची सगळी बॅकग्राऊंड झाली. आणि परांजपे स्कीम्सचे बिल्डर आहेत, त्यांची एक स्पर्धा आहे इंटर सोसायटी परांजपे स्कीम्सची, गणरंग नावाची. तर परांजपे स्कीम्सच्या ज्या ज्या महाराष्ट्रातल्या सोसायटी आहेत त्यांच्यात गाणं, डान्स, नाटक, फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स, अशी खूप गणपती डेकोरेशन, अशी खूप वास्ट गोष्टी असलेली एक स्पर्धा आहे. तर त्या स्पर्धेत मी पहिलीत असल्यापासून भाग घेतो नाटकात आणि गाण्यांमध्ये. तर पहिलीतच मी म्हणजे आमच्या सोसायटीतल्या एका काकांनी ॲलिस इन द वंडरलँडचं जरा वेगळ्या स्टोरीलाईनचं लहानसं नाटक लिहिलं होतं. तर त्याच्यात मी सशाचं काम करत होतो आणि माझं नाव चंद्रसेन होतं. तर तेव्हा पहिलीत असल्यामुळे सगळ्यांना काम आवडलेलं आणि हा अरे गोड दिसतोय वगैरे असं झालं, त्याच्यामुळे मला ससुल्या म्हणूनच ओळखतात तिकडे. तर हा माझा शाळा, सोसायटी आणि इकडचं सगळं. आणि मग शाळेमध्ये पण तू काही नाटकं केलीस, म्हणजे अक्षरनंदन मध्ये काही नाटकांमध्ये भाग घेतलास किंवा अक्षरनंदन मध्ये पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज, उपक्रम होत असतात ना, तर त्याच्यातही तू भाग घेत होतास लहानपणापासून किंवा? हो, आमच्या शाळेच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज मध्ये मी उत्साहाने भाग घेतो आणि शाळेनेच बरीचशी नाटकं लिहिलेली असतात
तर अच्छा. त्याच्यात बरेच वेळा मी काम करतो आवडीने. श्यामची आई चित्रपटामध्ये श्यामची भूमिका तू केलीस, तर म्हणजे हा प्रवास कसा होता? म्हणजे तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली, त्याच्याविषयी आम्हाला थोडं सांगशील का? हो, बाबाला बऱ्याच वेगवेगळ्या मार्गांनी पोस्टर बद्दल कळालं. हम्म, श्यामच्या आईचं जे पोस्टर होतं हम्म. ते बाबाला पहिल्यांदा स्वतः फेसबुकवरती दिसलं. अच्छा. त्याच्यानंतर श्यामच्या आईचा जिने रोल केलाय गौरीताई, हम्म. ती आणि बाबा पण एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि आम्ही याच्या आधी एकदा भेटलो होतो. अच्छा. तर त्या ह्याच्यावरती तिने माझं नाव बाबाला सांगितलं की शर्वला ऑडिशन द्यायला सांग म्हणून. हम्म, आणि चिन्मयताई जी प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हम्म, हम्म, तिने सुद्धा म्हणजे तिची आणि बाबाची सुद्धा काही कारणाने ओळख आहे. आणि मी पण तिला एकदा भेटलो होतो. हम्म. तर त्या ह्याच्यावरती तिने सुद्धा बाबाला रेकमेंड केलं की ह्याला ऑडिशन द्यायला सांग. हम्म. तर मग मी ऑनलाईन ऑडिशन दिली. पहिल्यांदा मी कविता करून पाठवली, तर त्यांचा त्याच्यावरती लगेच मेसेज आला की कवितेवरनं नीट जज करता येत नाहीये, तुम्ही 1 मिनिटाचा मोनोलॉग करून पाठवा. अच्छा. मग मी नाट्यछटा करून पाठवली. एकाच आठवड्यात त्यांचा मेसेज आला की पहिली राऊंड क्लिअर झाली. अच्छा. मग मला जरा बापरे वा, आपण फिल्मची पहिली राऊंड क्लिअर झालो असं झालं. हम्म. मग दुसऱ्या राऊंडला त्यांनी फिल्म मधलेच 5 सीन करून स्वतः करून पाठवायला सांगितले होते. ते करून पाठवले. मग ते यायला जरा वेळ लागला, 3-4 आठवडे लागले ऑब्व्हियसलीच, कारण खूप मोठी प्रोसेस असते ती. हम्म. ते पाठवल्यावरती जरा 2-3 आठवड्यांनी म्हटलं सोड, बहुतेक नसेल झालं. हम्म. मग नंतर एका दिवशी मी असा झोपेतनं उठलेलो आणि मला अजिबात आवरायचं नव्हतं. तर मग आई बाबांनी मला हे करा, मग तुला एक सिक्रेट सांगतो, हे करा तुला सरप्राईज सांगतो. मला आधी वाटत होतं की आपलं उगाच मला टोलवतात, आवरायला लावतात. पण आवरून झाल्यावर त्यांनी सांगितलं की तुझं श्यामसाठी सिलेक्शन झालं. आणि तेव्हा मी उडालोच म्हणजे जागेवरनं, इतका मला आनंद आला होता तेव्हा. आणि मग आता हळूहळू पुढची प्रोसेस सुरू होत गेली. गौरीताई बरोबर मी तिच्या घरी एक जवळजवळ 2 महिने प्रॅक्टिस करत गेलो. आणि आता गौरी सोबत तुम्ही 1.5-2 महिने तालमी केल्या सिनेमाच्या, असं तू म्हणालास. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचात, म्हणजे कशी तयारी करायचात? कारण श्याम आणि श्यामची आई यांचं नातं खूप घट्ट आहे, स्पेशल आहे. तर त्या भूमिकेची तयारी तू स्वतः पण कशी केलीस आणि तुम्ही दोघांनी मिळूनही कशी केलीस, याच्याविषयी थोडंसं सांगशील? आधी सुजय दादानी वृषालीताई म्हणून डिरेक्शन टीम मधली एक ताई आहे, तर तिला पाठवलं होतं की ती पहिले आमची प्रॅक्टिस घेणार होती. मग पहिले आमच्या हातात स्क्रिप्ट आली. मग सुरुवातीला काही करायच्या आधी आम्ही एकमेकांशी बोललो, 3घही जण, की मला श्याम बद्दल काय वाटतं, श्यामच्या आईबद्दल तुला काय वाटतं. मग हळूहळू स्क्रिप्टच्या रिडिंग होत गेल्या. मग त्याच्यानंतर वृषालीताईचा एक काम आहे, सुजाताने सांगितलं की तुमचं जे जे काही झालंय त्याचे व्हिडिओ करून पाठवा. मग वृषालीताईच्या एका मित्रांनी ते करून पाठवायला आम्हाला मदत केली. आणि मग काही दिवसांनी वृषालीताई गेली की झाली आहे तुमची प्रॅक्टिस. पण त्याच्याही नंतर मी आणि गौरीताईने प्रॅक्टिसेस कंटिन्यू केल्या होत्या. आणि मग त्याच्यात आम्ही असं ठरवलं की एकदा आपण स्क्रिप्ट एक्सचेंज करू, की मी श्यामची आई वाचणार आणि ती श्याम वाचेल, की म्हणजे दोघांचे इंटरप्रिटेशन एक्सचेंज होतील. आणि 2 महिने जवळजवळ हे केल्यामुळे आमचं आई मुलाचं बॉन्डिंग आणि एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांशी दरवेळेस गप्पा मारणं, बॉन्डिंग होणं, कम्फर्टेबल राहणं, अशा गोष्टींना पण मदत झाली. आणि रोल करायला तर निश्चितच मदत झाली. शर्व, मला आठवतंय की मी श्यामची आई पुस्तक ना 6वी-7वीत असताना वाचलं होतं आणि खूप भारावून गेलो होतो पुस्तक वाचून ते, आणि रडलो पण होतो. तू कधी वाचलंस पुस्तक, म्हणजे सिनेमाच्या प्रक्रियेच्या आधी वाचलं होतंस की आत्ता वाचलंस? खरं तर माझा आधी श्यामच्या आईशी काही संबंध नव्हता, पण सिनेमाचं जेव्हा आलं तेव्हा मी श्याम म्हणून कसं एक्सप्रेस व्हायचं आणि श्याम कसा आहे हे जाणून घ्यायला, त्याचा अभ्यास करायला जरा श्यामच्या आई हातात घेतला. आणि
हे जरी मी बॅक ऑफ द माइंड ठेवलं होतं की हे अभ्यास म्हणून करायचंय, हम्म. पण ते इतकं छान लिहिलंय की म्हणजे कितीही तुम्ही काही असा, पण श्यामच्याही वाचताना येतच, म्हणजे भारावून जायला होतच की हो आई जेव्हा जाते आणि मग त्यांची परिस्थिती जेव्हा वाईट होते वगैरे, तेव्हा खूपच छान बरोबर. लिहिलंय पुस्तक. येस. तू आता बोलता बोलता म्हणालास की तू समजून घेत होतास श्यामला श्यामच्याही वाचताना. सो तुला समजलेला श्याम कसा होता नक्की, किंवा पुस्तक वाचल्यावर तुला काय भावना मनात आल्या होत्या किंवा काय वाटलं होतं पुस्तक वाचताना? श्याम हा त्याच्या वयाच्या सगळ्याच मुलांसारखा खोडकर असेल, हम्म. जरा चेष्टा करणारा असेल, बंडखोर असेल, पण तो खूप शार्प होता. हम्म. तो ऑब्झर्वंट होता. तो परिस्थिती जाणून पॉझिटिव्ह राहून त्याच्यातनं नेहमी मार्ग काढायचा. हम्म. आणि खूप त्याची म्हणजे स्पेशल गोष्ट होती ही की तो स्वतःच्या मतांवरती पूर्णपणे ठाम राहायचा. तेव्हाच्या काळचे गुरुजी बरोबर. माहिती असतील की वाटेल तसे बोलायचे, हो. हाणामाऱ्या करायचे, तरी सुद्धा देशप्रेमापोटी तो त्याच्या मुद्द्यावरती ठाम राहिला आणि गुरुजींसमोर उभा राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्याची मतं मांडू शकत होता तो. हम्म. त्याच्यामुळे तो खूप शार्प आणि असा रिबेलियस होता हम्म. असं मला वाटतं. बरोबर. श्याम जसा होता असं तू आता सांगितलंस, आणि तुझ्या वर्गातले आत्ताचे तुझे सगळे मित्रमैत्रिणी, सो यांचं जर का आपण कम्पॅरिझन केलं, किंवा तू जेव्हा बघतो श्यामकडे आणि तुझ्या आजूबाजूची सगळी मुलं तुझ्यासोबत खेळणारी सोसायटीमधली किंवा शाळेतली तुझ्या, तर काय तुला तुलना करताना जाणवतं किंवा काय वाटतं याच्याविषयी? म्हणजे श्यामच्यात आणि माझ्यात तुलना का श्यामच्यात आणि इतरांच्यात श्याम आणि तुलना? तुझे तू तुझे मित्रमैत्रिणी असे सगळे. श्याम आणि मित्रमैत्रिणींमध्ये साम्य म्हणजे वय आणि त्या काळची तेव्हाची एनर्जी आणि फुल म्हणजे असं फ्रीक आउट फ्रीक आउट होणं, मारामाऱ्या करणं, दंगामस्ती, हे सगळं होतच. पण तेव्हा शिक्षण आणि वाचण्याची आणि मुळात लिहून वाचून शिक्षण घेऊन अशी समृद्ध होण्याची जी ओढ होती ना, तर ती वेगळी होती श्यामची. आणि म्हणजे कुठल्याही सिच्युएशन मधून पॉझिटिव्ह राहून आम्ही मार्ग काढू शकू, पण श्याम तो संयम ठेवून आणि शांतपणे करायचा. बरोबर. इथे माझ्याबद्दल बोलायला गेलं तर माझा पहिले टेम्पर उडतो आणि मी अरे चला चला काहीतरी करायला पाहिजे. पॉझिटिव्ह राहिलो तरी जरा ते हाताला घाम येणं वगैरे सुरू होतं. या प्रश्नाकडे मी येणारच होतो की तुझ्यामध्ये आणि श्याम मध्ये तुला काय काय साम्यस्थळ, सिमिलॅरिटीज आणि फरक जाणवतो? आगाऊपणा, जोक सपाट, पण स्वतःच्या मुद्द्यावरती ठाम राहणं, त्याच्यानंतर स्वतःचं कौतुक करणं बरं नाही, पण वेगवेगळ्या गोष्टीत सामंजस्य दाखवणं किंवा जरा तिरकस विचार करून गोष्टींमधनं काहीतरी मार्ग काढून राहणं, बऱ्याच सिच्युएशन्सला पॉझिटिव्ह राहणं किंवा लिडरशिप करणं, हे गुण सिमिलर आहेत. पण आता मी म्हटलो तेच, पण त्यातनं शांत आणि संयमाने मार्ग काढणं मला जमत नाही. जरा असं चला असं बरोबर होतं. पण आपण प्रयत्न करूयात की श्याम मध्ये जो संयम होता त्या संयमाकडे जाण्याचा सगळेच जण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. सिनेमामध्ये निवड कशी झालीस आणि भूमिकेचा अभ्यास तू कसा केलास आणि श्याम बद्दल तुला काय वाटलं याच्याबद्दल तू सांगितलंस. मला सांग की शूटिंगच्या दरम्यानचा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे गौरीताई तुझ्यासोबत होती, अजून पण बरेच ओम भूतकर तुझ्यासोबत होता, बरीच मोठी मोठी कलाकार मंडळी होती, सुजय दहाके स्वतः दिग्दर्शक. तर एकंदर शूटिंगच्या तुझ्या अनुभवाविषयी आणि तिथे तू जो श्यामची भूमिका केलीस तर ते करताना तुला काय वाटलं, तुझा अनुभव काय होता याच्याविषयी सांगशील? अनुभव एकतर खरंच खूप भारी होता. म्हणजे सेटवरच्या कुठल्याही माणसाला तू प्रश्न विचारलास तरी हेच उत्तर येणार आहे. खूप, एक तर माझं पहिलं काम असल्यामुळे मला काय असं सगळं आलं होतं. कारण
100-150 माणसांची टीम हम्म. पूर्णपणे एका वेळेस म्हणजे स्पॉट पासून डिरेक्शन टीम पर्यंत सारखे कोणाचे तरी हात चाललेलेच असतात. हम्म. पण तरी सुद्धा सेटवरचं वातावरण इतकं खेळीमेळीचं होतं ना की कुठे काही केऑस नव्हता. सगळ्यांमध्ये मैत्री होती. आता माझ्याबद्दल विचारलंस तर स्पॉट दादांपासून सुजय दादापर्यंत आणि मोठ्या मोठ्या ऍक्टर्स पर्यंत सगळ्यांची माझी चांगली मैत्री झाली होती. आणि सुजय दादा बरेच वेळा 2च शब्द वापरायचा की खरं कर, नॅचरल कर, खरं कर. पण तो जेव्हा म्हणायचा आणि जसं म्हणायचा की लगेच कळायचं की आत्ता खरं कर म्हणजे कसं कर, हे कर म्हणजे काय कर. तो रिहर्सल्स घ्यायचा, मला स्वतः करून दाखवायचा की असं जमतंय का करायला, तू तुझ्या पद्धतीने कसं करशील, असं करून म्हणजे तो स्वतःच्या आयडियाज सांगितल्यासारखं माझ्याकडनं काम करून घ्यायचा. त्याच्यामुळे मला काम करायला खूप मजा यायची. आणि फक्त सुजाताच नाही तर संदीप सर, गौरीताई, ज्योतिताई आणि अजून तिकडे असलेले जे जे काही ऍक्टर्स होते तर त्यांच्याकडनं खूपच मदत झाली. आणि माझं पहिलं काम असल्यामुळे आणि गौरीताईचंही पहिलं काम असल्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलंच होतं की प्रत्येक गोष्ट इकडची ऑब्झर्व करायची. आणि आमचे डीओपी विजय सर, तुम्ही म्हणजे आता बघायलाच सगळे की काय त्यांनी क्रिएटिव्ह फ्रेम सेट केल्यात आणि त्यांची मुळात लाइटिंगची नॉलेज, त्याच्यानुसार फ्रेम सेट करणं आणि त्यांचं म्हणजे ते असे काहीतरी असे करून बघायचे ते की हे असं इथं आहे का, असं आहे का वगैरे, असं काहीतरी करा. मला खूप असं भारी वाटायचं. आणि त्यांच्या आणि माझ्या पण खूप म्हणजे आम्ही एकत्र खूप मजा केली. आणि आम्ही भेटलो की म्हणजे आमची चांगली मैत्री झाली होती, खूप चांगली मैत्री झाली होती. आणि आमच्यात प्रॉपर सुसंवाद होता आणि त्यांच्याबरोबर काम करायला खूपच मजा आली. आणि मी त्यांना विचारूनही पाहिलं होतं की सर ट्रॅकवर बसू का, मग एकदा मी असं करून पाहिलं होतं की ते कसं दिसतं सगळं. तर त्यांनी खूप फ्रेंडली होते, त्यांनी मग करू दिलं मला सगळं. आउट ऑफ क्युरिओसिटी मी त्यांना जे जे काही विचारलं होतं ते. अच्छा, तू पाहिलास सिनेमा आता श्यामचे, म्हणजे तू ज्यात काम केलं तो सिनेमा तू पाहिलास? हो, पाहिला. अच्छा, काय वाटलं तुला सिनेमा बघितल्यावर स्वतःला, म्हणजे ज्याच्यावर तू एवढं काम केलं होतंस, एवढी मेहनत घेतली होतीस आणि एवढा चांगला रोल तुला करायला मिळाला, तो पडद्यावर स्वतःला पाहिल्यावर तुला कसं वाटलं आणि सिनेमा तुला कसा वाटला? सिनेमा एकतर इमोशनली खूपच स्ट्रॉंग आहे. म्हणजे सगळ्यांचीच कामं इतकी छान झाली आहेत ना, म्हणजे लहान लहान सुद्धा ज्यांना रोल आहे ना त्यांची पण कामं जमून गेलेत. खूप सगळ्यांनी छान काम केलंय. वेगवेगळ्या फ्रेम्स असतील, ब्लॅक अँड व्हाईट मुळे इमोशन्स अजून जास्ती चांगल्या एक्सप्रेस होत होत्या. आणि म्युझिक असेल, गाणी असेल, वेगवेगळी कामं असतील, फ्रेम्स असतील, लाइटिंग असतील, तर त्याच्यामुळे असं खूप असं भारी श्यामची आई असं वेगळा फील होता त्याला असा. आणि त्यात स्वतःचं काम मोठ्या पडद्यावरती बघायला तर म्हणजे कोणालाही भारीच वाटेल. तर ते खूपच भारी होतं. पण त्या सगळ्या गोष्टींमुळे तो असा श्यामची आईला जो असा फील आला होता ना की असं ते प्रॉपर असं मोठं असं ते चित्र उभं राहिलं होतं ना, खूपच म्हणजे असं व्हायला होतं लिटरली. आता 10 नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे ना, तर तू साधनाच्या सगळ्या प्रेक्षकांना तू काय सांगशील की हा सिनेमा का पाहिला पाहिजे, मुलांनी का पाहिला पाहिजे, मोठ्यांनी का पाहिला पाहिजे, काय त्यांना सापडेल त्या सिनेमातनं असं तुला वाटतं, सांगशील? हा सिनेमा सगळ्यांनीच पाहिला पाहिजे, कारण यात मेन म्हणजे सगळ्यांची कामं खूप छान झाली आहेत. आणि हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय, म्हणजे मॉडर्न ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय, तर त्याच्यातनं इमोशन्स ज्या प्रकारे एक्सप्रेस झालेल्या आहेत त्या खूपच भारी दिसतंय सगळं. आणि त्यातलं म्युझिक असेल, त्यातनं पोचणारे भाव असतील, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मुळात हा आईवरचा सिनेमा आहे आणि साने गुरुजी हे नॅशनल हिरो आहेत, तर त्यांना ट्रिब्यूट म्हणून तरी आपण हा सिनेमा पाहिलाच पाहिजे असं मला वाटतं. खूप छान. मला सांग की म्हणजे ह्या सिनेमाचं शूटिंग झाल्याच्या नंतर पण तू
अनेक नाटकांमध्ये आणि सादरीकरणांमध्ये तू भाग घेतलास. साधनानीच प्रकाशित केलेल्या दासू वैद्यांच्या ज्या बालकविता आहेत त्यांचं सुद्धा सादरीकरण तू केलं होतंस. तर या एकंदरच म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स असं ज्याला आपण म्हणू, ज्याच्यामध्ये अभिनय आलं किंवा कवितांचं अभिवाचन आलं, कवितांचे कार्यक्रम, तर या कडे तू कसं बघतोस आणि काय वाटतं तुला? किंवा तू दासू वैद्यांचा पण कार्यक्रम केला होता त्याच्याविषयी पण तू काही, कवितांचा जो कार्यक्रम केला होता त्याच्याविषयी पण थोडं सांगशील? श्यामच्या नंतर मला खरं तर खूप वेगवेगळ्या जॉनरची कामं करायला मिळाली. एक आपणच तो केलेला दासू वैद्यांचा कार्यक्रम की तो एकदमच लहान लहान मुलांसाठी होता, तर त्याला वेगळी एनर्जी लागणार होती, वेगळं टोनेशन लागणार होतं. सटल हा शब्द नव्हताच त्याच्यात. म्हणजे जरी अपंग असल्यावर काही असे असे हात करून करायचं नसलं तरी सुद्धा फ्री बॉडी लँग्वेजनी जास्ती एनर्जी देऊन काम करायचं होतं. तर तो एक वेगळा अनुभव होता आणि त्यातनं पण वेगळा जॉनर शिकायला मिळाला. त्याच्यानंतर रंगा येईवो म्हणून एक नाटक केलं. तर त्याच्यात म्हणजे आमच्याच सिनेमात काम केलेला गंधार जोशी त्याच्यात मेन कॅरेक्टर आहे. सईनी ते नाटक दिग्दर्शित केलं, सईताईने ते नाटक दिग्दर्शित केलं होतं. तर त्या नाटकात मला गावातला रोल आहे, गावातल्या मुलाचा रोल आहे. तर त्याच्यात म्हणजे ती वेगळी बॉडी लँग्वेज मेंटेन करणं, त्याच्यानंतर गावातल्या भाषेत बोलणं, हे वेगळं शिकायला मिळालं. त्याच्यानंतर वंदना बोकील आणि गौरीताई बरोबर मी एक अभिवाचनाचा कार्यक्रम केला. व्यंकटेश माडगुळकरांनी ज्या लघुकथा लिहिल्या होत्या तर त्या लघुकथांवरती हा अभिवाचनाचा कार्यक्रम होता. तर त्याच्यात मला एक 8 मिनिटाचं अभिवाचन होतं ज्याच्यात व्यंकटेश माडगुळकरांचंच लहानपण होतं. की त्यांचे बाबा जेव्हा कामासाठी बाहेर गेले होते महिनाभर आणि घरी पैसे उरले नव्हते, तेव्हा त्यांच्या घरची आणि त्यांच्या आईची काय अवस्था झाली होती याबद्दल ते होतं. तर अशी वेगवेगळ्या जॉनर्स मला श्यामच्या नंतर करायला मिळाले. आणि आता जर पुढे मला काही कामं मिळाली तर या सगळ्या गोष्टी शिकल्यामुळे त्याचा मला खूप उपयोग होणार आहे. बरोबर, समजेत माझ्या. मला सांग सर्व की श्यामची आई या चित्रपटात मला सांग शर्व की श्यामची आई या सिनेमामध्ये काम करण्याआधीचा शर्व आणि सिनेमात काम केल्यानंतरचा शर्व याच्यात तुला काही बदल, फरक जाणवतो का? आणि जाणवत असेल तर तो काय, याच्याविषयी तू काही सांगू शकशील? म्हणजे काय वाटतं तुला काम करायच्या आधी आणि काम करायच्या नंतर? असं खरं तर मला खूप फरक नाही जाणवला, पण जेवढा जाणवला तो हा की म्हणजे श्यामच्या आई बरोबर जो सीन होता किंवा ओम दादाचा जो सीन होता त्याच्यामुळे मी गोष्टींकडे, म्हणजे गोष्टींची बॅकग्राऊंड काय असेल याचाही विचार करायला शिकलो. की अरे हा असलाच आहे, हा तसलाच आहे, असं जे होतं बरोबर आपण गृहीत धरणं ते खूप कमी झालं. कारण एक सीन आहे ना त्याचा की चोरी करणारा चोर ही डोबळ समजूत झाली, पण त्याला काय चोर बनण्यासाठी त्याला कशातनं जावं लागलं. तर अशा गोष्टींचा आता मी सगळ्या चोरांबद्दलच वेगळा विचार करायला लागलो असं नाही, पण माझ्या लहान लेवल मध्ये सुद्धा की लगेच जजमेंटच्या ऐवजी थोडं त्याच्या आधी काय झालेलं असेल याचा विचार करायला जरा शिकलो मी. वा, खूपच छान उत्तर दिलं. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा आपण गृहीत धरून काही की हा असाच आहे किंवा हे असेच असतात असं आपण अनेकदा धरलं जातं. तर ते काढून टाकणं सुद्धा अवघड असतं, परंतु त्या दिशेने तुझा प्रवास सुरू आहे. तर हे ऐकून मला खूपच छान वाटलं. अजून मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे की श्यामची आई या सिनेमात काम करण्याआधी तुझं आणि तुझ्या आईचं जे नातं होतं किंवा तुझ्या आईकडे ज्या दृष्टिकोनातून तू बघत होतास, तुमचं नातं होतं, तर ते पण सिनेमाच्या नंतर काही बदललं का? आईकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याच्याविषयी थोडंसं तुझं आणि तुझ्या आईच्या विषयीच्या नात्याविषयी आम्हाला थोडं सांगशील का? माझा आणि माझ्या आईचं नातं म्हणजे जसं प्रत्येक मुलाचं त्याच्या आईशी नातं असतं तसंच आहे. की ज्या वयात भांडणं व्हायची त्या वयात भांडणं होता, ज्या वयात आईचं ऐकून घ्यावं लागतं त्या वयात ऐकून घ्यायचं, जेव्हा मार खायचा तेव्हा मार खायचा, असंच होतं. मार खाल्लायस? हो नक्की, भरपूर मार खाल्लाय.
आणि श्यामच्या आई नंतर फार काही बदललं नाही, पण जरा मला नको भांडण करायला असं वाटायला लागलं की एकतर आणि तिकडे असल्यामुळे आई नंतरचे दिवस होती शूटिंगला, आणि ती शूटिंगला असल्यामुळे फार म्हणजे जे काही नातं बदललं ते थोडंच बदललं आणि त्या शूटिंगच्या काळातच बदललं. पण ते काय होतं बदललेलं थोडस सांगता येईल का? नाही खरं तर मलाच माहित नाही काय बदललंय, पण काहीतरी बदललंय, काहीतरी बदललंय म्हणजे फारच काहीतरी वेग उत्तर आहे, पण मला खरंच सांगता नाही येणार की काय बदललंय ते. शर्व, या पूर्ण प्रक्रियेमध्ये सिनेमाच्या आणि काम करताना पण श्याम वेगवेगळ्या पद्धतीने तुला उलगडला असेल, तर श्याम ते साने गुरुजी हा श्यामच्या प्रवासाबद्दल तू काय सांगशील, आणि श्यामचे साने गुरुजी का होऊ शकले असं तुला वाटतं, याच्याविषयी थोडस आम्हाला सांगशील का? श्याम जो बंडखोर होता, तर त्याच्या आईमुळे, त्याची आई संयमशील होती, त्याच्यावरती वेगवेगळे संस्कार करत गेली. ती साध्या साध्या प्रसंगातनं त्याला सांगत गेली, कळ्या तोडण्याचा असेल किंवा आंघोळ झाल्यावरती पाय पुसून देण्याचा असेल किंवा मग रामोशांबद्दलचा असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रसंगातनं ती त्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज सांगत गेली की, आणि हळूहळू त्याच्यातले जे चांगले गुण होते तर ते ती पॉलिश करत गेली नकळतपणे, आणि त्यातले जे वाईट गुण होते त्यातलं चांगले पण शोधून बाकीचं सगळं तिने उडवून टाकलं, लिटरली उडवून टाकलं त्याच्यातलं. आणि मग साइड बाय साइड बाबा देशसेवेसाठी गेले. त्याच्यामुळे श्यामला अजून फॅसिनेशन झालं की आपणही असं काहीतरी करायचं म्हणून. तर मग आई, बाबा, आजूबाजूची परिस्थिती, त्याच्यातनं आईने अजून वेगवेगळ्या गोष्टी त्याला शिकवल्या, तर त्याच्यामुळे आपण शांत, संयमशील, पॉझिटिव्ह साने गुरुजी बघतो ते बहुतेक तयार झाले असावेत. बरोबर. आत्ता तू खूप चांगला शब्द वापरला, तो म्हणजे व्हॅल्यूज. सो श्यामच्या आईनी काही व्हॅल्यूज श्यामच्या मनामध्ये रुजवल्या, ज्याच्यामुळे श्यामचे साने गुरुजी होऊ शकले. सो त्या व्हॅल्यूज कोणकोणत्या होत्या असं वाटतं तुला, की कुठल्या कुठल्या त्यातल्या महत्वाच्या व्हॅल्यूज तुला वाटतात ज्या श्यामच्या आईनी श्यामच्या मनामध्ये रुजवल्या? एक तर प्रत्येक गोष्टीची बॅकग्राऊंड जाणून घेणे, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे हे जाणून घेणं. दुसरं म्हणजे धर्मभेद न करणं, की म्हणजे ते मथुरा का त्यांच्याकडे कुठली तरी अजून एक मोलकरीण होती, तर तिला मोळी उचलून न्यायला मदत करणं. त्याच्यानंतर मथुरेला काहीतरी आजार होता तर तिच्यासाठी खाणं पाठवून देणं. तर सगळ्यांची मदत करणं, सगळ्यांसाठी हे करणं, सगळ्यांची काळजी घेणं. आता बोलता बोलता तू खूप चांगला शब्द उच्चारलास, तो म्हणजे व्हॅल्यूज. सो श्यामच्या आईनी श्यामच्या मनामध्ये काही व्हॅल्यूज रुजवल्या ज्याच्यामुळे श्यामचे साने गुरुजी होऊ शकले. तर त्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज होत्या असं तुला वाटतं महत्वाच्या, की ज्या श्यामच्या आईनी श्यामच्या मनामध्ये रुजवल्या? एक म्हणजे भेदभाव न करणं. म्हणजे मथुरा आजारी, म्हणजे त्यांची मोलकरीण आजारी होती तर तिच्यासाठी खाणं पाठवून देणं, किंवा मग मथुरा का अजून कुठल्या तरी दुसऱ्या मोलकरणीला लाकडाची मोळी उचलून द्यायला श्यामला मदत करायला सांगणं, किंवा मग सॉरी मोळी उचलून द्यायला मदत करायला सांगणं, किंवा मग तुला कोणी भित्र म्हटलेलं चालेल का, तुझ्या आईला कोणी भित्र म्हटलेलं चालेल का असं विचारणं, किंवा मग स्वावलंबी व्हायला शिकवणं, की जर तुला रामरक्षा पाठ करायची आहे तर उसना माग पुस्तक आणि लिहून काढ ना स्वतःच स्वतः.
हे सांगणं. तर अशा बेसिक लाईफ स्किल्स किंवा बेसिक आपल्याला चांगलं माणूस म्हणून ओळखलं जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लहान लहान प्रसंगातनं श्यामच्या आईनी श्यामला शिकवल्या. शर्व, मला सांग की आता तू 9वीत आहेस बरोबर, आणि जेव्हा शूट सुरू होतं तेव्हा तू 8वीमध्ये होतास, आणि सिनेमाची प्रक्रिया जी आता तू पूर्ण सांगितली ती साधारणतः 6-7 महिन्याची प्रक्रिया तरी असेल, म्हणजे तालमी, शूटिंग आणि त्याच्यानंतरचं सगळं असं. तर या सगळ्या काळामध्ये तुझी शाळा, अभ्यास आणि शूटिंगच्या वेळा आणि सगळी तयारी वगैरे, तर हे सगळं तू कसं मॅनेज केलं? त्याचा एकमेकांवरती परिणाम झाला का, आणि अभ्यासावरती परिणाम झाला का त्याचा? खरं तर म्हणजे 7वीत 8वीत जाण्याची जी परीक्षा होती तर त्याच्यात जस्ट 2 दिवस आधी आमचं शूट होतं. म्हणजे त्या जस्ट 2 दिवस आधी आमचं शूट सुरू होणार होतं. आणि शूट आमचं असं होतं की स्टार्ट टू एंड फिल्म शूट मध्ये संपणार होती, की मग वेगळं शेड्यूल, मग आता इकडे, मग काही दिवस ब्रेक, मग असं नव्हतं. सलग होतं. सलग 40 दिवसांचं शूट होतं. तर माझी अख्खीच्या अख्खी 7वीत 8वीत जाण्याची फायनल एक्झाम त्याच्यात मिस झाली. तरी सुद्धा मला शाळेने सपोर्ट केला आणि म्हटले की तू नंतर दे, सुट्टीत दे एक्झाम, आता जा शूटला पण सुट्टीत एक्झाम दे. तर शूटला म्हणजे मग 6-7 उठून मग कॉल टाइमला जायचं, मग 12-12, 14-14 तास तिकडे काम करायचं, आणि असं 40 दिवस झालं. त्याच्यामुळे मग सगळं अभ्यासाचं सपाट काही आठवेना झालं. मग जेव्हा आलो तेव्हा 15 दिवस होते स्वतः बसून नीट मान मोडून अभ्यास केला. कारण नसता केला तर झालंच होतं मग, म्हणजे शाळा पण बोलली असती की आम्ही तुम्हाला चान्स दिला होता म्हणून. पण तेवढे 15 दिवस मग नंतर केला अभ्यास आणि समाधानकारक मार्कांनी झालो पास. वा वा वा, अभिनंदन त्याबद्दल. 8वी मध्ये गेलास. थँक्यू. आणि आता सिनेमाचं टीजर आलेलं आहे आणि ट्रेलरही आलेला आहे. सो ते बघून आता तुझे मित्रमैत्रिणी, शाळेतले शिक्षक सगळे काय म्हणतायत तुला, किंवा काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? अरे काय म्हणे, अरे ट्रेलर आला तुझा, पाहिला मी, भारी दिसत होता रे, केवढा बारीक झालायस आणि त्याच्यात चांगली ऍक्टिंग केलीयस, ब्लॅक अँड व्हाईट मध्येच होणार आहे का पिक्चर, आणि अरे त्या ओम दादानी कसलं भारी काम केलंय, ओम भूतकरनी वगैरे असं काय काय. आणि एकूण प्रतिक्रिया चांगल्याच होत्या सगळ्या, की चांगलं झालंय काम, भारी दिसतोय ट्रेलर. आणि मित्र असल्यामुळे तेवढं हक्कानी झालं सगळं, की म्हणजे त्यांनी खूपच असं खोटंही काही केलं नाही, पण सगळ्या प्रतिक्रिया आल्या तर चांगल्याच होत्या. आवडला ट्रेलर सगळ्यांना. वा. शर्व, तुझ्या छंदांविषयी आम्हाला सांगशील का, की तुला काय काय छंद आहे, काय काय करायला आवडतं, आणि तुला खायला काय आवडतं तेही सांग. खायला मला नॉनव्हेज आवडतं खूप, डाय हार्ड फॅन नॉनव्हेजचा. करायला मला स्वयंपाक करायला आवडतो, फुटबॉल खेळायला आवडतं, क्रिकेट खेळायला आवडतं. त्याच्यानंतर जर चांगले पार्टनर्स मिळाले तर मला व्हॉलीबॉल खेळायलाही प्रचंड आवडेल, टेबल टेनिस खेळायला आवडतं, बॅडमिंटन खेळायला आवडतं. माझे छंद म्हणजे हुक्की आल्यावरती पुस्तकं वाचणे, गंभीर पुस्तकं वाचणे. कोणकोणती? जीएनची वाचली आहेत मी. अच्छा. त्याच्यानंतर स्क्रीनवरती युट्यूब, वेगवेगळा स्पोर्ट्स अॅनिमे किंवा मग थ्रिलर आणि काय ऍक्शन आणि ऍडव्हेंचर वगैरे असला अॅनिमे बघणे किंवा मांगा वाचणे, असे आहेत छंद माझे. वा. थँक्यू शर्व, तू आज साधनामध्ये आलास आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्यास. श्यामचा तुझा झालेला प्रवास तू आमच्यासमोर उलगडलास सर्व प्रेक्षकांच्या समोर, त्याच्याबद्दल मनापासून तुझे आभार. आणि आम्ही नक्कीच 10 नोव्हेंबरला हा जो सिनेमा रिलीज होणार आहे, सुजय दहाके दिग्दर्शित श्यामची आई, हा सिनेमा आम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहू. तुलाही काही आवाहन जर आमच्या प्रेक्षकांना करायचं असेल तर तू नक्कीच कर. मला आवर्जून प्रेक्षकांना सांगायला आवडेल की नक्की श्यामची आई हा चित्रपटगृहात जाऊनच बघा. आणि मुख्य म्हणजे मला इतकं भारी वाटतंय की साधना ही साने गुरुजींनी स्थापन केलेली संस्था आहे
आणि त्याच्यात मी श्यामचीच भूमिका साकारतोय आणि त्याच्याच बद्दल बोलायला आलोय. ही एकतर खूप भारी गोष्ट आहे. आणि श्यामची आई हा पिक्चर एकतर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये येतोय आणि सगळ्यांची कामं भारी आहेत आणि सगळ्याचा जो फील आहे, जो दृकश्राव्यानुभव तुम्हाला येणार आहे या पिक्चर बघून, तो अमेझिंग असणार आहे असं मला तरी वाटतंय. पिक्चर बघितल्यावर तुम्हालाही कळेल मी असं का म्हणतोय. त्याच्यामुळे नक्की बघा. थँक्यू. थँक्यू.